हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मजेतच असाल. मी पण मजेतच आहे. मी स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मस्त साधं आणि स्वस्तात मस्त असं छान चिक्कूचं मिल्कशेक बनवणार आहोत. आणि ह्या दिवसात खूप उन्हाळ्याच्या दिवसात खूप असे चिक्कू आलेले असतात बाजारात. तर माझे तर घरचेच आलेले आहेत. तर खूप छान असे चिक्कू आलेले आहेत. तर मी आज तुम्हाला चिक्कूचं मिल्कशेक बनवून दाखवणार आहेत. बाहेर खूप महाग भेटतं, तर घरी अगदी 10-20 रुपयात तयार होतं. तर कसं बनवायचं ते आता आपण बघूया. अगदी छान असे पिकलेले चिक्कू घ्यायचा आहे, जास्त पिकलेला नाही घ्यायचा. आणि देठाकडची साईड कापून घ्यायची आणि सुरीच्या साहाय्याने मस्त असं साल काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने जसं आपण ॲपलची साल काढतो तशा पद्धतीने. पण ॲपल हे कडक असतं, हे मऊ असतं, तर हळूवारपणेच काढायची आहे. बघू शकता मस्त असं येलोसर पिकलेला चिक्कू हा घ्यायचा आहे. बघू शकता मस्त. आता आपण कापून घेऊया. आतमधला जो व्हाईट जे असतं बियांचं, ते सुद्धा आपण साईडला करून घ्यायच्या. बिया साईडला काढून घ्यायच्या. छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत या पद्धतीने. मस्त असे अगदी झटपट होतं, 5 मिनिटात रेडी होतं. बाहेर गेल्यानंतर खूप महाग मिळतं. तर तुम्ही या उन्हाळ्यात नक्कीच करून बघा. अशा पद्धतीने आपण सगळे बारीक कापा करून घेतले आहेत. आणि आता एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायच्या. सगळे काप टाकून घ्यायचे या पद्धतीने. मस्त असं साखर चवीनुसार साखर टाकू शकता. मी एक कप साखर टाकून घेतली आहे, कारण की लहान मुलांना साखरेशिवाय ते पिऊ नाही शकत. मोठ्यांसाठी आवश्यकता नाही आहे. तर 1 ग्लास दूध टाकून घेतलं. अशा पद्धतीने मस्त मिक्सरला बारीक फिरून घ्यायचं, म्हणजे ज्यूस तयार होऊन जातं. ज्युसरची आवश्यकता नाही आहे याच्यासाठी, घरच्या साहित्यात तयार होतं. मस्त आता आपण सर्व करूया अशा पद्धतीने. बघू शकता अगदी झटपट होतं. या उन्हाळ्यात बाहेर न जाता घरातच आपण चिक्कूचं मिल्कशेक बनवूया. आणि तुम्हाला जर आजची रेसिपी जर आवडली असेल ज्यूसची, तर नक्कीच कमेंट करा. बघू शकता मस्त असे दाटसर झालेले, चवीला सुद्धा अप्रतिम होतं. माझ्या मुलांना तर खूपच आवडलं. तुम्ही सुद्धा बनवून बघा. आणि तुमच्या लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत त्यांना सुद्धा सगळ्यांनाच आवडेल. अगदी झटपट होतं. बाहेर न जाता घरीच बनवा ह्या उन्हाळ्यात. आणि तुम्हाला जर माझ्या चॅनलवरच्या रेसिपी जर आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. जे ताई भाऊ नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब